रहमान डकेती आणि अस्लामचं नाव घेताच अख्खं पाकिस्तान घाबरायचं. आम्ही धुरंधर चित्रपटामधील या पात्राबाबत बोलतोय, कारण हे पात्र काल्पनिक नसून वास्तववादी आहे. आज संपूर्ण भारतभर गाजत असलेला धुरंधर या चित्रपटातील रहमान डकेतीची भूमिका अक्षय खन्नाने साकारल्यामुळं तो TRPच्या शिखरावर आहे. मात्र धुरंधर मधील रहमान डकेतीचा उदय कसा झाला? धुरंधर हे काल्पनिक नसून एक सत्य घटना आहे. लारी कराची सर्वात जुना आणि घनदाट लोकवस्ती असलेला भाग, जिथं बालोची, कच्छी, सिंधी आणि इतर समुदाय शतकानुशतके वसाहती आहेत. 19व्या शतकामध्ये हा एक भाग मजूर वसाहत होता, जिथे डॉक वर्कर्स आणि ट्रक ड्रायव्हर राहत होते. भारतापासून पाकिस्तानपर्यंत नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट धुरंधरने पुन्हा एकदा कराचीच्या लारी भागाला चर्चेत आणलाय. आदित्य धरच्या या स्पाय थ्रिलरच्या रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यासारखे तारे आहेत. चित्रपटात पाकिस्तानचे या कुप्रसिद्ध लॅरी भागातील गँगवॉरची कथा पडद्यावर साकारण्यात आली आहे. चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकेतीची भूमिका साकारली आहे, तर संजय दत्तने SP चौधरी अस्लामची भूमिका साकारली आहे. पण ही फक्त एक काल्पनिक कथा आहे का? नाही. धुरंधर वास्तविक घटनांवरून प्रेरित आहे. 2000च्या दशकात हा भाग एक रक्तरंजित युद्धाचं मैदान बनला होता. येथे गँगवॉरच्या आगीनं शेकडो जीवन उद्ध्वस्त झालं होतं. येथे ड्रग्ज, एक्स्टॉर्शन आणि शस्त्रांच्या व्यवसायाचं अधिराज्य होतं. पाकिस्तान पीपल्स पार्टी म्हणजे PPP च्या राजकीय संरक्षणानं वाढलेली गुन्हेगारी सिंडिकेटने लॅरीला नो गो झोन बनवलं होतं. काय आहे धुरंधर आणि रहमान डकेतीचं, हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या स्पेशल रिपोर्टमधून. नमस्कार, मी साहेबराव ठाकरे आणि आपण पाहताय वेगवान मराठी. लॅरी 1960 ते 70च्या दशकापर्यंत येथे अंमली पदार्थांचा छोटा मोठा व्यापार फुलत चालला होता. पण अफगाणिस्तानच्या सोव्हिएत युद्धानंतर 1979 ते 1990 मध्ये शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जचा पूर आला होता. बेरोजगारी आणि गरिबीनं युवकांना गँगकडे ढकललेलं होतं. लॅरी मिनी ब्राझील म्हणून ओळखल्या जात असे. म्हणजेच येथे फुटबॉल क्लबची भरभराट आणि ऑलिम्पिक बॉक्सर हुसेन शाह यासारखे तारे येथूनच होते. पण 1980च्या दशकापासून जातीय राजकारणाने रंग बदलला. PPP येथे मजबूत होती, पण मतदार वर्ग नियंत्रित करण्यासाठी पक्षांनी गँगशी हात मिळवणी केली. मुत्ताहिदा कौमी मुवमेंट आणि PP मधील संघर्षाने हिंसेला हवा दिली होती. 1990च्या दशकापर्यंत लॅरीतील छोटे मोठे गुन्हेगार गट उदयास आले होते, जे अपहरण, एक्स्टॉर्शन आणि ड्रग्ज ट्रॅफिकिंग मधून कमवत होते. लॅरीच्या आधुनिक गँगवॉरची सुरुवात 1960च्या दशकातील चरस व्यापाऱ्यापासून झाली. दादल शेरू आणि काळा नाग ही नावे त्या काळात गुन्हेगारी जगतात ताकदवान होती. 1990च्या दशकात अभ्यासू गुन्हेगारीची नवीन पिढी समोर आली, जसे इक्बाल उर्फ बापू डकेती, ज्याने ड्रग नेटवर्कला अधिक संघटित केलं. याच काळात उदयास आलं सर्वात प्रभावशाली नाव म्हणजे सरदार अब्दुल रहमान बालोच, ज्याला लॅरी आणि उर्वरित कराचीमध्ये रहमान डकेती म्हणून ओळखल्या जात होतं. सरदार अब्दुल रहमान बालोच उर्फ रहमान डकेती 1975 ते 2009 लॅरी गँगवॉरचा चेहरा होता. एका छोट्या गुन्हेगारी कुटुंबात जन्मलेला रहमानने किशोरवयातच गुन्हेगारीच्या जगतात पाऊल टाकलं. स्थानिकांच्या मते त्याने वयाच्या 13व्या वर्षी पहिली हत्या केली आणि ही हत्या अतिशय क्रूर होती. घरगुती भांडणात थेट त्याने आईचाच खून केला. त्याने आईची हत्या करून मृतदेह पंख्याला टांगला होता. त्याच्यावरील हा गुन्हा कधीच सिद्ध होऊ शकला नाही, पण हे त्याच्या क्रूरतेचं उदाहरण बनलं. 2001 मध्ये हाजीलालू गँगचा शेवट झाला आणि मग रहमानने यावर नियंत्रण मिळवलं. त्याने ड्रग्ज, जुगार आणि एक्स्टॉर्शन मधून लाखो रुपये कमवले. पण सोबतच क्लिनिक, मद्रसे आणि फुटबॉल टुर्नामेंटसाठी निधी पुरवला. 2008 मध्ये PPPने त्याला पीपल्स अमन कमिटीचं प्रमुख बनवलं. ही शांती समिती मतदार वर्ग संरक्षणाचा बहाणा होती, पण वास्तवात गँगचं कव्हर बनले होते. रहमानला PP नेते जुल्फिकार मिर्झा आणि राष्ट्रपती आसिफ अली जरदारीचं संरक्षण होतं. सरदार अब्दुल रहमान बालोचेचं शत्रुत्व अर्शद वपुशी होतं, जो MQM
समर्पित होता आणि 2003 मध्ये अरशदने उजर बलोचा रहमानचा चुलत भाऊ च्या वडिलांची हत्या केली होती. त्यामुळे रक्तरंजित युद्ध त्यापासून सुरू झालं. शेकडो लोकांचे मृत्यू झाले. धुरंधर चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली अक्षय खन्नाची भूमिका रहमानला एक खतरनाक क्रूर डाकू म्हणून दाखवतं. खरं तर ही भूमिका एकदम वास्तवाशी अत्यंत जुळणारी आहे. चौधरी अस्लाम खान 1963-2014 पाकिस्तानचा सर्वात वादग्रस्त पोलीस अधिकारी होता. 1980च्या दशकात सिंध पोलीसमध्ये ASI म्हणून दाखल झालेला अस्लामला पाकिस्तानचा डर्टी हिरो म्हणून ओळखला जात असे. तो क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये CIDचा प्रमुख होता आणि लॅरी टास्क फोर्सचा लीडर होता. अस्लामने तालिबानी आणि गँग विरुद्ध निर्दयी कारवाई केली. 2006 मध्ये तो मशुकब्रोही एन्काउंटरसाठी तुरुंगात गेला, पण 2007 मध्ये त्याला सोडून देण्यात आलं आणि तो पुन्हा सेवेत रुजू झाला. 2009 मध्ये त्याने रहमान डकेतीला एन्काउंटरमध्ये ठार मारलं. रहमानच्या पत्नीनं हे बनावट असल्याचं म्हटलं आणि सिंध हायकोर्टाने अस्लामवर FRI नोंदवण्याचे आदेश दिले. 2012च्या ऑपरेशन लॅरीमध्ये अस्लामने उजैर बोलोचाच गँगवर हल्ला केला, पण 12 पोलीस यामध्ये मारले गेले. अस्लामला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून मिळत होत्या. 9 जानेवारी 2014ला लॅरी एक्सप्रेसवर सुसाईड बॉम्बिंग मध्ये त्याचा मृत्यू झाला. TTPने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. धुरंधर मध्ये संजय दत्त या अभिनेत्यानं अस्लामची भूमिका साकारलेली आहे. तो सतत सिगरेट ओढतो, बंदूक चालवतो, विचित्र कृत्य करतो. त्याची ही भूमिका वास्तविक प्रतिमेवरून प्रेरित होते. अस्लामच्या पत्नीनं चित्रपटावर आक्षेप घेतला असला तरी त्याला ती प्रपोगंडा मानते. रहमानच्या मृत्यूनंतर उजैर बालुचनने कमान सांभाळली आणि 2013 मध्ये अरशद पप्पूचं अपहरण करून त्याचं शीर धडा वेगळं केलं. विरोधी गँगने त्याच्या डोक्याचा वापर फुटबॉल खेळासाठी केला होता. बाबा लाडल्यासारख्या गुंडांनी बंड केलं आणि 2004 ते 2000च्या काळात 800 पेक्षा जास्त मृत्यू या ठिकाणी झाले. PP आणि MQMच्या राजकारणाने अगदी तेल ओतलं. गँग मतदार जागृतीसाठी वापरली जात होती, त्यामुळे हे चित्र वेगळं होतं. असं सांगितलं जातंय की आज लॅरी खूप शांत आहे. फुटबॉल क्लब पुन्हा सक्रिय आहे आणि 2024 मध्ये एक स्थानिक टीमनं नॅशनल युथ चॅम्पियन जिंकली, पण या ठिकाणच्या जखमा अजून ताज्याच आहे. उजैरबद्दल सांगितलं जातंय की तो आजही तुरुंगात शिक्षा भोगतोय. हे होतं रहमान डकेतीच्या खऱ्या पात्राची कहाणी, जी धुरंधर चित्रपटामधून अक्षय खन्ना यांनी रेखाटली. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.